नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण आवळ्याचा ज्यूस बनवणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला लागणारे 5 आवळे, तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घ्या, पण मी 5च आवळे घेते। तुम्हाला 10-15 दिवस हे ज्यूस जातं। पाणी, चाकू, गाळण आणि मिक्सरचं भांड। तर आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। हे आवळे धुवून घेतलेले आहेत, त्याला मस्तपैकी धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे मिक्सरचं भांड घ्यायचं, त्याच्यात असं करून घ्यायचं, कट मारायचं। तर ह्या आवळ्यांमध्ये बी असते, आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे सगळे आवळे। आणि हे आवळ्यांचा फायदा असा पण आहे की जे केमिकल आपल्याला भेटतं ज्यूस आवळ्याचं, त्या केमिकल पेक्षा हे घरच्या घरी आवळ्याचं ज्यूस बनवून पिल्यानं खूप फायदे होतात आपल्या तब्येतीसाठी पण आणि केस गळतीसाठी पण, केस पांढरे होत नाहीत। आणि आपण जेव्हा मेहंदी लावतो तेव्हा पण हे आवळ्याचं जे ज्यूस असतं ना, ते मेहंदीत कालवलं तरी पण केस खूप मऊ पण होतात आणि जी पांढरी केस होतात ना, ती पण होत नाहीयेत। आणि मुलांना पण तुम्ही आवळ्याची कॅन्डी पण देऊ शकता। ती आवळ्याची कॅन्डी जर मुलं आवळे खात नसतील ना, तर तुम्ही मेडिकल मध्ये आवळ्याची कॅन्डी पण भेटती, ती पण देऊ शकता त्यांना। पण हे असं ज्यूस तुम्ही करू शकता बिना केमिकलचं, मस्त असं। आणि हे दररोज ज्यूस एवढी वाटी ज्यूस घ्यायचं आणि 1 ग्लास गरम पाण्यात मिक्स करून प्यायचं दररोज सकाळी। आणि ज्यांना गरम पाणी सहन होत नाही त्यांनी गार पाण्यात पिलं तरी चालतंय। पण भरपूर असे आवळ्याचे फायदे आहेत। मी करते 10-15 दिवस, खूप दिवस झालं मला करायला जमलं नव्हतं आणि मला भरपूर अशा कमेंट पण आलते की आवळ्याचा ज्यूस बनवून टाका म्हणून, नाही का। म्हणून म्हटलं चला आपण आवळ्याचा ज्यूस बनवूया। अशा प्रकारे त्याचे तुकडे करायचे। माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही। असे बी निघतात त्याच्यामध्ये, ते बी काढून टाकायचे। बघा एवढं निघले 5 आवळ्यामध्ये, हे असं वरचं काढून टाकायचं। आणि बघा आवळे किती छान आहेत, असे सडले पिडलेले अजिबात नाहीयेत। अशा आवळे घेऊन यायची, बाजारात भेटतात 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये पावशेरने आवळे भेटतात। तर आवळ्याचा भरपूर असा फायदा आहे। आणि कोणी कोणी असा पण आवळा खातं, पण असा खाल्ला जात नाही। आवळ्याचा ज्यूस पिल्याने सकाळ सकाळ आमुषापोटी खूप फायदा होतो। मेहंदी मध्ये पण तुम्ही हे टाकू शकता। आता आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून। बघा अशा प्रकारे झाले। अजून ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते। खूप छान आणि फ्रेश आवळे भेटले होते मला, त्यामुळे ज्यूस पण खूप छान आहे। मला 10-15 दिवस ज्यूस जातो। आता आपण ह्याला गाळून घेणार आहोत। ग्लास घ्यायचा, त्याच्यात असं गाळून घ्यायचं गाळणीच्या साह्याने। चमचा घ्यायचा आणि त्याने दाबून ठेवायचं। असं आपल्याला करायचं आहे। चमचा घ्यायचा आणि त्याने असं दाबून हे सगळं चोथा परत एकदा याच्यात पाणी टाकून फिरवायचं।
मला भरपूर कमेंट आलते की आवळ्याचा ज्यूस कसा बनवतात माहित नाहीये, म्हणून म्हटलं चला आवळ्याचा ज्यूस पण बनवून होईल आणि व्हिडिओ पण टाकून होईल. तर आवळ्याचे भरपूर असे फायदे आहेत. बघा अर्धा ग्लास आत्ताच निघलेला आहे. आता परत हे चोप आहे ना त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. सगळं त्यातले कट निघली पाहिजे. मी हे ज्यूस बिस्लरीच्या बाटलीत भरून ठेवते फ्रीज मध्ये. 15 दिवस आरामशीर हे ज्यूस जात आहे. तुम्ही लई ते लई 10 दिवसाचा करू शकता. 4 आवळ्याचा केला तरी लई झालं. 10 दिवस तुम्हाला आरामशीर जाईल. पण जास्त पण हा ज्यूस 2 दिवसांनी पिलं तरी चालते. काय होतं जास्त पण आवळ्याचा ज्यूस पिल्यानं उष्ण असतो, पुन्हा कोणाला सूट नाही होत. तर बघा आपला आवळा ज्यूस तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला आवळा ज्यूस तयार होतो. जी आपण आवळ्याची विकत पावडर वापरतो ती न वापरता एवढी वाटी जर ज्यूस आपण मेहंदीमध्ये काढून आपल्या केसांसाठी वापर केला तर आपले केस खूप छान होतात आणि केसांना भरपूर असा फायदा होतो. तर रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस न पिता तुम्ही 1-2 दिवस गॅप ठेवून हा आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे. कारण की आपण कुठली पण गोष्ट शरीरासाठी भरपूर चांगली आहे म्हणून रोज घ्यायची नाही. कसं असतं कुठल्या पण गोष्टीचा अतिवापर शरीरासाठी हानिकारक असतो. त्यामुळे तुम्ही 1-2 दिवसाड हा आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता. आणि ज्यांना गरम पाण्यात सूट होतं त्यांनी 1 ग्लास गरम पाणी घ्या आणि त्याच्यात एक छोटीशी वाटी आवळा ज्यूस टाकून प्या. आणि ज्यांना थंड पाण्यात सूट होतं त्यांनी ही थंड पाण्यात प्या. आणि ही आवळ्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.